नमस्कार, मी विद्या शेळके. आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी हा नवीन व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये आपला प्रवास असणार आहे मुंबई एअरपोर्ट ते नाशिक. आणि नाशिकला पण कोर्टयार्ड म्हणून हॉटेल आहे, तिथं आपण ड्रॉप करणार आहोत. सकाळी पहाटेचे नाही म्हणता येणार, रात्रीचे 2 वाजलेत आणि मी निघाले आता एअरपोर्टच्या दिशेने. एअरपोर्टला जाऊन 2:30 वाजता कस्टमरची फ्लाईट लँड होणार आहे. त्यांनी खूप बजावून सांगितलेलं की लवकर या, त्यासाठी आपण इतक्या लवकर निघालो आहे. आणि आता मला एकच कळत नाही आहे की ज्यावेळेस आपण जातो, मी रात्रीच मिस्टरांना सांगून ठेवलेलं की रात्रीच पहाटे लवकर जायचं आहे, मला रात्री 2लाच निघणार आहे. म्हणून त्यांनी कालच गाडी साफ वगैरे करून, ते 2 दिवस सुट्टीवर होते म्हणून त्यांनी सगळी तयारी कालच करून ठेवलेली. मग मी उठले, आंघोळ वगैरे आवरलं आणि माझ्या आजच्या जर्नीला सुरुवात केली. त्यानंतर मग जसं मी एअरपोर्टला जाते, एअरपोर्टला गेल्यानंतर मला असं वाटलं की आता अर्ध्या तासात पॅसेंजर लगेच येतील. पण तिथं गेल्यानंतर कळालं की 2:30 वाजता फ्लाईट लँड होणार होती. मी 2 वाजल्यापासून तर म्हणजे बरोबर मी 20 मिनटात पोहोचले होते एअरपोर्टला. 20 मिनटात पोहोचल्यानंतर मला तिथे गेल्यावर कळालं की आता यांना बाहेर यायलाच 2 तास लागणार आहे. त्यांचं म्हणणं होतं की खूप रश होता. पॅसेंजरचं म्हणणं होतं की खूपच रश असल्यामुळं आम्हाला काही लवकर बाहेर येता येत नाही आहे. मी 2 तास वाट पाहिली. कस्टमरला पिकअप करायला गेले, तिकडनं पॅसेंजर पिकअप केल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की आपण कितीही वेळ वाट पाहू शकतो, 1 तास 2 तास 3 तास, खूप पेशन्स आहे आपल्यामध्ये. पण पॅसेंजर इतक्या वेळ वाट बघत नाही. त्यांना पिकअप केलं आणि पुन्हा मी नाशिकच्या दिशेला निघाले. नाशिकच्या दिशेला जात असताना आणि CNG आता कुठे भरावं हा विचार करत असतानाच माझ्या लक्षात आलं की आताचा CNG रात्रीच त्यांनी मिस्टरांनी भरून ठेवलेला होता. तो सकाळी आता पडघ्यापर्यंत अर्धा होणार आहे. पडघ्याच्या अगोदर म्हणजे समृद्धी चढायच्या आधी एक सँग्रेलाच्या अगोदर एक इंडियन ऑइलचं पेट्रोल पंप आहे, तिथं मी CNG भरणार होते. आणि त्यानंतर मग मी आधी खालून गाडी घेतली. मॅडम म्हणे चहा घ्यायचा, म्हटलं ठीक आहे. नंतर म्हणे नाही आता नाही घ्यायचा, नंतर घ्यायचा, म्हटलं ठीक आहे. जसं कस्टमर सांगेल तसं मी नाचते. कस्टमरला त्रास अजिबातच द्यायचा नसतो. आपल्याला झाला तरीही चालतो. आपण 1 तास सोडून 3 तास वाट बघायची, 2 तास वाट बघायची, पण कस्टमरला बोलायचं नाही. कारण कस्टमरनी 5 मिनटं वाट बघितली की कस्टमर ताण करतात. का तर त्यांनी गाडी बुक केलेली असते, त्यांनी आपल्याला विकत घेतलेलं असतं त्या 2-3 तासासाठी. त्यामुळं आपण इरिटेट व्हायचं नाही. काही झालं तरी आपण खूप काम राहायचं, खूप कूल राहायचं, खूप शांत राहायचं. कितीही ट्रॉफिक लागली, कितीही प्रॉब्लेम आले, कितीही प्रॉब्लेमला फेस करावा लागला, तरीसुद्धा आपण गप्प बसून राहायचं. कस्टमरला एकाही शब्दाने मग मी काही म्हटले नाही. त्यांनीच सांगितलं कि मैम हम लोग दुबई से आए, दुबई से आने के लिए बहुत हमको ये हुआ, लेट हुआ, उशीर हुआ. त्याच्यानंतर मग मी त्यांना म्हटलं काही हरकत नाही मॅम, डोंट वरी, चालतंच आहे, एवढं तेवढं मागं पुढं होणारच आहे. मग ते म्हणे यार हमें तो पता ही नहीं था कि इंडिया अभी इतना डेवलप हो चुका है कि इंडिया में भी अभी लेडीज़ कैब ड्राइवर मिल सकती है. हमारे दुबई में तो बहुत ही कॉमन बात है ये. हमारे यहाँ पे तो बड़ी बड़ी ट्रॉलीज सब चला लेती है. बसेस में ड्राइवर्स लेडीज़ है, टैक्सी में लेडीज़ ड्राइवर है, ट्रेन्स मेट्रो सब चला लेती है. तो दुबई में इतना कुछ मतलब ये नहीं लगता है कि ये कुछ अलग काम कर रही है. लेकिन इंडिया में आने के बाद और आपको देखने के बाद ऐसा लगा कि सच में बहुत कुछ डेवलप हो रहा है शायद इंडिया में भी. तर म्हटलं हो,
बहुत कुछ का तो पता नहीं, लेकिन माझ्याकडनं मी जेवढं होईल तेवढा प्रयत्न करते की कसं आपण समाजाला बाहेरच्या जगातून जे लोक येतात, बाहेरच्या राज्यातून जे लोक येतात, जगातून नाही सॉरी, बाहेरच्या राज्यातून जे लोक येतात महाराष्ट्र फिरण्यासाठी, इंडिया फिरण्यासाठी, त्यांना फक्त एक चांगलं प्रतिबिंब माझ्या भारतातलं हे कसं दाखवता येईल. आणि त्यातले त्यात मुंबई हा खूप मोठा सिटी असल्यामुळं मला खूप छान वाटतं की मी मुंबईसारख्या ठिकाणाहून इंटरनॅशनल एअरपोर्टवरून लोकांना पिक करते, ड्रॉप करते आणि खूप बरं वाटतं की लोक जे कौतुक करतात. बरेचसे लोक तोंडावर कॅन्सलही करतात, पण यांना खूप छान होते, पॅसेंजर खूप कौतुक करत होते. तर त्यांचं म्हणणं होतं की मैम आपकी ड्राइविंग भी बहुत सॉफ्ट है, आप भी बहुत अच्छे हो, आपका नेचर भी बहुत अच्छा है और आप फिर हमें शाम के ट्रिप पे भी क्या आ सकते हो. म्हटलं चालेल, काही प्रॉब्लेम नाही. पण त्यांची संध्याकाळची ट्रिप काय आहे काय नाही ते विचारलं मी त्यांना व्यवस्थित पद्धतशीर. त्यानंतर मग कन्फर्म केल्यानंतर मग त्यांना सांगितलं की मॅम जर जमलंच तर लवकर कन्फर्म करा आणि जर नसेल जमेत तर मग मला रिटर्न जायला. मग मी त्यांना बरोबर 8:15 त्यांच्या हॉटेलपर्यंत घेऊन गेले आणि समृद्धीचा रोड पाहिल्यानंतर ते अजूनच खुश झाले. त्यांना असं म्हणायचं होतं, आम्ही मागच्या वेळेस आलो होतो 4 वर्षापूर्वी, त्यावेळेस खूप रस्ते खराब होते आणि खूप खड्डे वगैरे पडलेले होते, पण हा नवीन रोड बघून तसं वाटतंय की खरंच BJP आणि गडकरींनी खूपच छान कामं हातात घेतलेले आहेत. आणि नंतर मग ते मला विचारायला लागले की ये कोणसी सिटी आहे, ये क्या आहे, वो क्या. म्हणलं याला इगतपुरी म्हणतात, इगतपुरीचा फॉग सिटी म्हणून प्रसिद्ध आहे म्हटलं. तर ती सांगायला लागले मग ते लोक की नासिक में और क्या देखने के लिए है, आप हमें सजेस्ट कीजिए प्लीज. तर म्हटलं खूप काही आहे पाहण्यासारखं नाशिकमध्ये सगळ्यात महत्त्वाचं तर पंचवटी, त्र्यंबकेश्वर, सोल्लोवाईन, गंगापूर डॅम, मुक्तिधाम, खूप काही गोष्टी आहे, सप्तशृंगीगड. तर असं बरंच काही मी त्यांना सांगितल्यानंतर त्यांचं असं म्हणणं होतं, ये सब देखने के लिए कितना टाईम लगेगा. म्हटलं हे सगळं जरी बघायचं असलं ना तुम्हाला तरी किती नाही म्हटलं तरी एक अख्खा दिवस आणि दुसरा दिवस अर्धा तरी लागू शकतो. तर म्हणे मग आता इतना वक्त तो नहीं है हमारे पास, 2 दिवस है हमारे पास, तो तुम 2 दिवस क्या सकते हो. म्हटलं ठीक आहे चालतंय, काही प्रॉब्लेम नाही, 2 दिवस मी आ जाऊंगी. मग ते म्हणे की ओके, मग आम्ही 1-1.5 तासामध्ये आम्हाला तुम्ही ड्रॉप करा, मग आम्ही त्याच्यानंतर ठरवू, तुम्हाला कन्फर्म करू. मग पेमेंट वगैरेचं बोलणं केलं. पेमेंट वगैरेचं बोलणं झाल्यानंतर खूप छान असा इन्स्टासाठी त्यांनी फीडबॅक दिला आणि मग मी त्यांना म्हटलं की ठीक आहे मॅम, आपका जो भी होगा मुझे बस लवकरात लवकर कळवा. मग मी म्हणजे नाही का माझी पण थोडी हिंदी ना अशी कच्ची-पच्चीच आहे, त्याच्यामुळं सांभाळून घ्या गाड्या तुम्ही. मला एक तर हे व्हिडिओज कोट्याड हॉटेलला मी ड्रॉप केलं त्यांना आणि त्यांचं आता पुढचं पण प्लॅनिंग आहे शनी शिंगणापूर वगैरे करायचं. तर मी 1 तासात कन्फर्म करते म्हणे मॅम, जर झालंच तर पुन्हा तुम्हाला त्यांची पूर्ण जर्नी बघायला भेटेल. आणि पॅसेंजर ड्रॉप केले. आत्ताची जर्नी आपली खूप छान झाली आहे, खूप व्यवस्थित झाली आहे. तुम्हालाही ही जर्नी आवडली असेल तर लाईक करा, पण सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर नक्की करा. तुमच्याही घरच्या महिलांना, तुमच्याही ट्रॅव्हल्समध्ये जे भाऊ टॅक्सी चालवतात त्यांना नक्की शेअर करा. आणि व्हिडिओ कसा वाटला, माझ्याकडनं काय चुका होतात ते, किंवा काय तुम्हाला त्यातून शिकायला मिळतं आहे, किंवा तुम्हाला काय अनुभव येतो आहे माझ्या जर्नीमधून, तो सांगायला विसरू नका. नक्की मेसेज करा, नक्की कमेंट करा. आणि थँक्यू सो मच पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. आणि जमलं तर प्लीज
यूट्यूब चॅनल प्लीज ग्रोथ.